नमस्कार. खरं तर आज लेंगरेचं पारंपरिक यात्रेचं मैदान पार पडलं आणि आज गावचा एक नंदी मित्रांनो या मैदानात 3 नंबरचा मानकरी ठरला आहे. आपण बघू शकता हा नंदी आणि त्याचे मालक आपल्यासोबत पण जोडले गेलेले आहेत. शेठ नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन की आज खरं तर घरचं मैदान आहे. एक थोडी धाकधूक लागली होती आज तुम्हाला आणि आज तुमच्या नंदीने नाराज केलं नाही. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आहे. तर मला तुमचा आता व्यवस्थित परिचय द्या. पहिल्यांदा मी युवराज शेठ शिंदे लेंगरे आणि माझा नंदी 3 महिन्याच्या पाठीमाग 3-3.5 महिने झाले असतील 15 लाखाला माझी खरेदी झाल्या. त्यापासून ही मला वाटतं ही 9वं मैदान त्याने केलं या. बर 9वं मैदान केलंय. कसबे वांगीत 1 नंबरच केलंय. 3 नंबरचे दुसरं बक्षीस आहे. 4 नंबरचे 4 बक्षीस आहे ते. बर असा कुठली खरेदी आपल्या ह्या नंदीची? ही लेंगऱ्यातूनच केल्या. लेंगरे मधून? लेंगरे म्हणून नंदी पिरजादे म्हणून आहे मुसलमानचा, त्यांच्याकडून आम्ही खरेदी केल्या. त्या नंदी घेताना आम्हाला दादा ड्रायव्हर आमचं मस्तान मामा ह्यांचा सहभाग आहे. बर आता खरं तर नंदीचा आज पळ सगळ्यांनी बघितला शेठ. गट असेल, सेमी असेल, फायनल असेल, सुंदर अशी गाडी पळाली. काय सांगाल आज म्हणजे नंदीचा पळ बघून तुम्हाला काय वाटलं? कारण तुम्ही बाहेरच्या राज्यात असता, तुम्ही घरूनच लाईव्ह मध्ये बघत असाल, पण आज स्वतः तुमच्या डोळ्याने देखत आपला नंदी पळाला. ते बघणं आणि हे बघणं किती फरक वाटला आज? शिरसवडीची रायफल या संघ होती त्यामुळे एक अभिमान होता की चांगला बैल घातलाय. बर आणि कसबे वांगी 1 नंबर केल्यापासून बैलाच बऱ्यापैकी एक नंबर करेल अशी अपेक्षा होती. मैदानावर बरीच मोठी मोठी बैल आली होती त्यामुळे थोडासा विचार पडला. सेमीला थोडी धाकधूक झाली होती. गाडी थोडी मधनं निघाली, ही निघाली, म्हटलं की आता नंदी 1 नंबर करणारच. आणि शेठ विशेष म्हणजे तुमचा आज आनंद आम्ही स्वतःहून पाहिला. पण खरं तर म्हणजे एक आपला नंदी असतो जो आपल्या डोळ्याने देखत गुलालात राहणं आणि तो गुलाल आपल्या कपाळावर राहणं ही एक गोष्ट वेगळीच असते. त्याचा आज आनंद कसा वाटला? एकदम कसा वाटला आनंद? म्हणजे कपाळावर तुमच्या आज गुलाल लागला, तुमच्या डोळ्याने देखत आज खरं तर म्हणजे गुलाल लागला तुमच्या डोळ्यालाच, म्हणजे कपाळाला. काय सांगाल आजचा आनंद? ह्या गुलालासाठी बरेच जण प्रयत्न करत असते ते. कुणाला गुलाल भेटत नाही त्याला वाटतंय भले 8 नंबरचा 7 नंबरचा जरी गुलाल भेटला तरी चालेल. त्यामुळं गुलालासाठी ही पैशासाठी कमी आणि गुलालासाठी जास्ती मैदान आहे. बरोबर. आणि कपाळ गुलाल लागावं हे प्रत्येकाच्या मनात असतं या. बरोबर. शेठ आता कुठंतरी आज शिरसवडीची रायफल तुमच्या सोबत होती. कसं वाटलं? शिरसवडीची रायफल एक आता चांगला नंदी आहे आणि आपला पण नंदी चांगलाच आहे, पळतोय चांगला, पण हे पायरा कसा काय जुळून आणला तुम्ही? त्यांनी पण आता बऱ्यापैकी आपला नंदीच चांगला काम करतोय आणि त्यासनी फोन केल्यानंतर ते म्हटले की शेठ बघितलाय तुमचा आम्ही बैल, तुमच्या मैदानासाठी आम्ही बैल देतो. आणि परत पण त्यांनी सांगितले कधी तुम्ही रात्री येणार कधी आम्हाला फोन करा, तुम्हाला बैल आजचं मैदान बघितल्यावर त्यांनी सांगितलं आम्हाला. आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपला हा जो नंदी आहे बाहुल्या, तर तो शेठ कोणत्या नावाने पळतो आपला जरा सांगा? कोणत्या नावाने पळतो नंदी आपला? आपला समृद्धी युवराज शेठ शिंदे लेंगरेकरांचा बाहुल्या ह्या नावाने पळतो. आणि आता जरा हा इतिहास जरा सांगा जरा, कारण की आता प्रेक्षकांना की समृद्धीच्या बद्दल आता तुम्ही आपलं झालं होतं बोलणं, जरा थोडंफार सांगा काय झालं नक्की, कसं काय? माझी मुलगी 1 नंबर मुलगी संस्कृती आणि त्यानंतर समृद्धी. आम्ही आमचं जीवन हे कष्टातूनच म्हणजे 5वी शाळा सोडून आम्ही आंध्र प्रदेशला केलेला आहे. भरपूर आपल्याला देवान दिलं. एवढंच की आमच्या चांगल्या कुटुंबात आमच्या मुलगीला एक आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्यासाठी मी भरपूर खर्च केला, पण ती काय वाचू शकली नाही. मग तेव्हापासून एक विचार केला की तिच्या नावासाठी मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, मुलगी आता की आमची एक 15-3 आठवड्यात जाणार, तरी पण बोलणं बिलणं एकदम स्ट्रॉंग होतं. तरी पण मी तिला विचारतो यासाठी काय तुझ्या नावानं काय केलं पाहिजे. तर ती म्हटली डॅडी आमचं विट्याला डेअरी फार्म आहे मोरा म्हशीचं जिंदून आणलेलं. मग असं म्हटली माझ्या नावासाठी काय तरी तुझ्या नावासाठी करतो. मग ती गेल्यानंतर पण मला मनाला भरपूर असं यातना झाल्या. नक्कीच एक दुःखद घटना शेठच्या एक आयुष्यात होऊन गेली आहे आणि कुठं ना कुठं तरी त्या दिदीचा आशीर्वाद म्हणून या नंदीला लागलाय आणि तो नंदी तिच्या नावाने पळतोय आणि शेठला गुलाल मिळवून एक आनंद देतोय. शेठ आता तुम्ही म्हटलं की आपलं डेअरी फार्म वगैरे आहे, ते कुठं काय कसं काय व्यवसाय तुमचा काय काय कसं आहे काय? माझा आंध्र प्रदेशमध्ये राजमंद्रीला मेन व्यवसाय माझा सोनं चांदीचा बुल्यांचा व्यापार आहे. त्यानंतर विजयवाड्यामध्ये आहे. 30-35 मुलं कामाला आहेत.
आणि त्याच्यानंतर विट्यामध्ये मोरा म्हशीचा तिथं जमीन घेऊन तिथं मोरा म्हशीचा डेअरी फार्म खोलला आहे बर आणि ते सगळं माझ्या मुलीच्या नावानंच आहे. बर. आणि विशेष म्हणजे आता एवढं सगळं असून ह्यात नाद कसं काय? ह्यात नाद म्हणजे आपण कितीही पैसा कमवला हा तरी एक छंद एक आपल्याला असतोय ना. बरोबर. हा त्यामुळं आणि दुसरं की मुलीच्या ही नाद मला म्हणजे की आम्ही म्हणजे शिंदे पाटील हा. वडिलांची बैले वगैरे होते हा. आणि ते मानाचा गाडा वगैरे आम्हाला मान असतो या बरोबर. आणि त्याच्यापुरतं नाही. आता हे ग्राउंड पुढे गेलंय आणि 14 देशात लाईव्ह दिसतंय, कुठं लांडीला बाडी राहिली नाही आज. त्यामुळे मला वाटलं की माझ्या मुलीस इथं नाव जास्ती होईल हा हा आणि मला एक वडिलापासून आलेलं पारंपरिक म्हटल्यानंतर मला माझा एक छंद त्यात जोपासता येईल. बरोबर. दोन्ही गोष्टींनी हे केलं या. नक्कीच सेट. आणि म्हणजे आता हे नंदी झाला तुमचा, पण अजून तुमच्याकडे कोणते कोणते नंदी आहेत? अजून एक आमच्याकडे सरदार म्हणायचा एक नंदी आहे. त्यानं पण 16व्या 17व्या महिन्याचा असतानाच पासवर्डमध्ये 1 नंबर केला होता. लेजेंडर म्हणून अजून एक नंदी आहे आणि गाड्याला साधी पळणारी पण पहिला अजून 2-3 आहे ती. बर. म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्हाला पण असं वाटतं की आपलं म्हणजे दीदीचं नाव वगैरे राहावं आणि ती पण तुमचा आशीर्वाद देते 100%. आता अजून तुमच्या हा जो प्रवास आहे त्यात तुम्ही खरं तिकडं असता अदर स्टेटमध्ये, पण इकडे सगळं कोण पाहतं? कारण एकट्याला असं सगळं काही होत नाही. नियोजन वगैरे सगळं ते कॉर्नर कोण आहे तुमच्या पाठीमागच्या पडद्यामागे कोण आहेत ते? आता शेतीचा व्यवसाय बघायचं म्हटलं तर आमचं बंधुराज आहे ते शेती सगळे तेच बघतात. ऊसाचा वगैरे डेअरी फार्मचा व्यवसाय ते बघतात. आणि बैलाचं नियोजन म्हटलं तर माझा संभाजी जातो माझा जोडीदार आहे. ते एक असते तर मेन आमचं मस्तान मामाचं त्यासने म्हणजे पूर्ण लक्ष. माणूस आमचा लय रागीट पण मनात काय नसतं या आणि नियोजन एकदम परफेक्ट. आज नंदीनं जर थोडं जर काय खाल्लं आज ह्याला काय झालंय स्वतः जेवत नाही तर ज्या दिवशी मैदान असेल त्या दिवशी जेवणार नाही. एवढं म्हणजे कडक असं. म्हणजे विशेष म्हणजे मी त्यांचा स्वभाव पण बघितला परवा की कारण काय ना काहीतरी ते थोडंफार नंदीसाठी ते पाळतात वगैरे की बाबा हे नको हे नको. कारण जुने जाणते माणसांचं पण ऐकावं लागतं. त्यांना त्यांचा ना कुठेतरी त्यांचा मोठा वाटा असतो आणि तो कुठेतरी आपल्याला उजेडात दिसतो येताना. कारण आता तुम्हाला पण त्याचा अनुभव दिसतो त्यामुळे त्यांचं तुम्ही कौतुक करताय. आता तुमचे बंधू असतील, आता तुम्ही म्हटलं की बंधू वगैरे असतात, तर बंधू कसं काय ते नियोजन करतात काय? ते शेतीचं वगैरे नियोजन करतात. बाकीचं नियोजन बैलाचं नियोजन मीच करतो तिथून. मामाच थोडस मला असतंय 2-4 बैल आले ते शेत कुठला आपण नियोजन करूया त्या हिशोबानं आपण हे करत असतं या काय असं. आता किती वर्षाचं आहे काय बाहुल्या? बाहुल्या आता दुसरा झालाय बघा. एक दुसरा होऊन आज 20 ते 25 दिवस झालेत. बर. आणि आता पैरा वगैरे करताना काय अडचणी करतात का नंदीला आपल्या? नाही पहिल्यांदा थोडीशी झाली. बर. म्हणजे पैऱ्याला अडचण ही ह्या क्षेत्रात आहे का तर आहे. बर. पण देवाच्या आशीर्वादानं आम्हाला थोडीशी वाईस थोडंसं आमच्याकडे वाईस थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन हे असल्यामुळे थोडंसं आपला नंदी पळायला लागला. आता काय तसं म्हणजे आता काय येणं झालं मग पहिल्यांदा थोडासा आला मला. बरं. म्हणजे आता मी एक प्रश्न म्हणजे विचारतोच कारण की या क्षेत्रात वायदी प्रकार असतोच आणि तुम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे वायदी प्रकाराबद्दल? वायदी प्रकार असतोय आणि वायदी पण कसं आहे तुम्हाला ज्याचा नंदी पळतोय कोण क्षेत्रात गुलाल पाहिजे म्हणून येतं, कोणत्या बैलाच्या ह्याच्यावर त्याचं कुटुंब जगतं. बरोबर. असं आहे. कुटुंब जगतं त्यानं वायदी घेतल्याशिवाय ते चालतच नाही. आज या मैदानात जायचं म्हणलं तर कमीत कमी 5,000 रुपये 7,000 रुपये खर्च या. बरोबर आहे का? गरीब आणायचं कुठनं? ज्या क्षेत्रात ज्याच्याकडे जे जेवण दिलंय ना त्या हिशोबाने चालावं. कोणाचा नंदी आता मला जे नंदी ऐकला ती गरीब परिस्थिती आहे. त्या टायमाला नंदी ऐकला म्हणून बरं झालं. त्यांच्या परिस्थितीतून ते बाहेर आलं. माझं म्हणणं आहे गरीब नंदी तयार केला पाहिजे. 1-2 मैदान चांगला रेट आला की दिला पाहिजे. कुटुंब त्यावर सुखी राहील. आणि आमच्यासारखी किंवा बरेच लोक आहेत ते ह्यांनी नंदी घेतला पण पाहिजे. त्यांनी पण मौज मस्ती केली पाहिजे ना. हे चक्र फिरलं पाहिजे. म्हणजे कुठं ना कुठं तरी तुम्हाला एक ती हाऊस आहे की आपली नंदी घेऊन पळवायची. म्हणजे तुम्ही किती मोठा असेल काय असेल तरी तो पळला पाहिजे. माझ्या मुलीसाठी पळला पाहिजे. हे तुमचं धोरण आहे. बरोबर. नक्कीच. बघा मित्रांनो कुठं ना कुठं तरी शेठचा म्हणजे दीदीचा आशीर्वाद वगैरे लागला असेल. आणि आज विशेष म्हणजे तुमच्या मुलगी पण होती तिथं. माझी मुलगी त्यांचं आज घरचं मैदान घरचे सगळे सर्व होते. आणि आज विशेष की माझ्या
समृद्धीच्या नावाने 2 चिठ्ठ्या होत्या. हा. गावाले म्हटले की हाईल कोणाला तरी होईल, अजून एक 3 टाका. म्हटलं कोणाच्या नावाने टाकायच्या, थोरल्या मुलीच्या नावाने टाका बर, म्हटलं. बर. असं झालं. म्हणजे नक्कीच आणि आता मला ते जरा तुमचा आता ते गाडा वगैरे असतो हा. ते त्याच्याबद्दल जरा सांगा की आता तिच्यावर पण तुमच्या मुलीचाच फोटो आहे. होय होय होय. ते काय असतं नक्की म्हणजे जरा मला थोडं सांगा. हे आमचं लेंगऱ्यामध्ये 3 भाऊके आहेत त्या. मग आमच्या भाऊकीला गाड्याचा मान आहे, मानाचा. बर. त्या गाड्याचं मानाचं गाडी पळते ती. हा. मागच्या वर्षी आम्हाला 9 नंबर होता. हा. मग ह्यामध्ये मग सगळ्यांनी आता पहिल्यासारखं असं गाड्या बनवून घेतलेत. बरं. म्हणजे ते आपला ब्रँड तयार करत असते. मला माझ्या मुलीबद्दल अभिमान आहे, त्यामुळे तिच्या नावानेच ती आशीर्वाद गोल्ड, माझे सर्व बिझनेस जो आहे ते आशीर्वाद गोल्डच्याच नावानं आहे. बर. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवतो तो गाडा वगैरे कसा आहे ते. आता शेठ तुम्ही म्हटला की बंधू असतील तुमचे, दादा असतील, काय सांगाल आज आज तुमचा गुलाल लागलाय, आज शेठने सांगितलं, काय सांगचाल? काय आता गावच्या मैदानात किती का नंबर करणार, हा. गुलाल झाला ह्याला महत्व आहे. बघा मित्रांनो, बाकीच काय हाच नाही. महत्व आहे. आणि विशेष म्हणजे सांगायचं वाटलं की हा. नवीन लोक काय बोलते ती त्याच्याकडे काय मी लक्ष देत नाही. बरं. शांत राहायचं, बैल पळतोय नव्हता पळ, कुणाचं अडवून आणायचं उगं, कुणाचं मन दुखवायचं उगं, बोलायचं नाही. बरं. पळवत राहायचं. हा. पैऱ्याला इकडे तिकडे धुरला काय अडचण येऊ नये, बरोबर. कुणाला ह्याला मस्ती आली रे म्हणून मी कुणी, बरोबर. बाकी मी काय आता लय बोलत नाही. बरं. असाच बैल पळत राहील. आता शेठचे बंधू पण आहेत, पडद्यामागचा हिरो म्हटलं तर चालेल. गप. या की इकडे. दादा नमस्कार. पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन आहे. आपला नंदी गुलालात राहिलाय, काय सांगाल आज? आपला परिचय द्या पहिल्यांदा, नाव सांगा आपलं. सुनील दिनकर शिंदे. हा. तर सांगा काय आज काय वाटतं नक्की एकंदरीत, कारण फायनलचा गुलाल भेटलाय तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला? भरपूर आनंद झालेला आहे. आपल्या मुलीच्या नावानं गाडी पळाली म्हणून आम्हाला ह्यात जास्तीच आनंद आहे. बरं. त्या मुलगीचं नाव जिकडे तिकडे आमचं फेमस झालेलंच आहे. हा. समृद्धी डेअरी म्हणलं की सगळे ओळखतात आपल्याला, आणि आज तिच्या नावानं बैल पळतो तर आणखीन आनंदाची गोष्ट वाटते की बाबा समृद्धी कुठे पण गेलं तर समृद्धी येते समोर. बरोबर. त्यामुळे सगळ्यात आनंद मोठा आम्हाला हेच आहे. बरं. आणि विशेष म्हणजे आजचा हा गुलाल कुणाला अर्पित कराल तुम्ही? समृद्धीलाच. म्हणजे कुठं ना कुठं तरी एक योग जुळून आला आणि आज समर्पित गुलाल पण कन्येलाच केला. शेठ, आता तुम्ही काय सांगाल तुमच्या बंधूंबद्दल असेल, ही घरची तुमची पहिल्यापासून आवड आहे या गोष्टीची. नाही आवडल्याची होती तरी पण तेव्हा पण होती ना आवड. हा. पण आज गाड्याचं झाल्यानंतर आता कसं ही क्षेत्र पुढे गेल्यामुळे ह्यासनी काय वाटतं शर्ती शिरूया आपण. बरोबर. ह्या शिरल्यापासून ह्यासनी 1-2 बैलांनी चांगली साथ दिली. नंतर यांनी निर्णय घेतला की आता आपण मोठाच बैल घेऊया. बरं. आणि ह्यात मस्तान मामाची पण साथ असली, संभाजी जाधव असतील किंवा कोणी असतील, त्यांची पण भरपूर साथ असते सगळ्यासनी आपल्याला. आणि सगळं कुटुंब एक असल्यामुळे आम्हाला लयच मोठा आनंद होतो. म्हणजे एकी असल्यामुळं कुठं फळ असल्यामुळं एकीचं फळ मिळतं हो. तुम्हाला. नक्कीच. आता जास्त काही वेळ घेत नाही शेठ. आता नंदीने आपल्या आज खूप मोठ्या मैदानात नाव केलंय, तुम्हाला एक चेहऱ्यावर आनंद दिलाय, कारण घरचं मैदान आहे. आणि आता इथून पुढे पण चांगले नियोजन होतील. हीच तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच तुमच्या जे समृद्धीच्या नावानं जे हे होतंय, यश मिळतंय, ती समृद्धी कुठेतरी तुम्हाला आशीर्वाद देते आणि ते असंच देत राहील तुम्हाला. ही तुम्हाला शुभेच्छा. सर्वांना धन्यवाद शेठ.